सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण एक परचेस केला आहे इंटरकॉम. तो इंटरकॉम कोणता आहे, काय आहे, कसं आहे, त्याची आपण सुरुवातीला अनबॉक्सिंग करूया आणि अनबॉक्सिंगमधून तुम्हाला सगळं काही हळूहळू सांगत जाऊया. तर आपण हा ॲमेझॉनवरून परचेस केला आहे. ओके, पॅकिंग तर एकदम ओकेमध्ये आहे. कट करण्यासाठी आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल. चला, याला आपण फटाफट करू इथून कट. पॅकिंग यांनी एकदम ओकेमध्ये केली. बघत आहात का? बघा, इथूनच आपण याला. तर अशा पद्धतीने बॉक्सची पॅकिंग होती. तर याला पण आपण लवकरात लवकर अनबॉक्स करू. बॉक्सवरती काही डिटेल्स वगैरे आहेत, त्याची इंटरकॉम सिस्टीम, सर्टिफाईड मोड, वर्जन मोड आणि V6 Pro आणि 6 रायडर्सला अटॅच करेल याचं थोडंसं त्यांनी सांगितलं आहे. याला आपण फटाफट अनबॉक्स करू. ओके, तर बॉक्स बाहेर काढताना हळू काढा. दोघं साईडला ॲक्सेसरीज दिलेल्या आहेत. इकडे त्याचे स्पीकर्स, वायर्स, माईक आणि इकडच्या साईडला इंटरकॉम. तर हा आहे इंटरकॉम एजेसचा विनेट फोन V6 Pro. तर याच्यामध्ये आपल्याला मिळाले आहेत एक माईक, 2 स्पीकर्स, स्टिकिंगसाठी 2 वेल्क्रो. तर याला पण फटाफट ओपन करूया. हे आहेत स्टिकिंग वेल्क्रो. हे आपल्याला इंटरकॉमला हेल्मेटसोबत अटॅच करण्यासाठी माउंट दिले आहेत. हे पण माउंटच आहे. हे 2 स्पीकर ॲज वेल, माईक आहे सोबत आणि हे चार्जिंग केबल आहे. तर आता आपण पुढे याचं इन्स्टॉलेशन बघूया. तर आपल्याकडे सध्या आहे ॲक्झॉरचा हेल्मेट. हा हेल्मेट आहे हर्षचा. हर्षने ऑलरेडी इंटरकॉम सिस्टीम इन्स्टॉल करून ठेवली आहे. तर ॲक्झॉरच्या हेल्मेटमध्ये जर तुम्ही इंटरकॉम इन्स्टॉल करत असणार तर तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम येऊ शकतो, तो की जो सनग्लासचा आपण स्विच बघत आहोत इथे, तो इंटरकॉम ज्या ठिकाणी आपण प्लेस करतो त्याच ठिकाणी इथे तो स्विच पण दिलेला आहे. तर हा प्रॉब्लेम येऊ नये किंवा हा प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून त्यांनी एक अटॅचर दिले आहे. ते आपण तुम्ही डायरेक्ट वरती तुमच्या पद्धतीने कुठेही स्टिक करून डायरेक्ट इंटरकॉम प्लेस करू शकता. आणि हा जो माउंट होता, तो माउंट असा आपल्याला इथून मध्ये जाऊन असा अटॅच करावा लागतो, तर तो स्विच मध्येच येतो. तर आपण आता नेक्स्ट इन्स्टॉलेशन प्रोसेस आपण बघणार आहोत. ओके, तर सर्वात आधी आपल्याला हेल्मेटच्या सगळ्या पॅडिंग रिमूव्ह कराव्या लागतील. मी आधीच लूज करून ठेवला आहे, त्याला फटाफट रिमूव्ह करतो. हे पॅडिंग क्लिप्स वगैरे तुम्हाला आधी काढायचे आहेत दोन्ही साईडने. ओके, आपण जरा साईडला ठेवून देऊ. मधून ही एक पॅडिंग आहे, ही एक रिमूव्ह करायची. ओके, तर आपलं पॅडिंग झालेलं आहे आता रिमूव्ह. आता आपल्या माईकची वायरिंग वगैरे आहे ऑलरेडी, ती जरा आपण साईडला घेऊ. सर्वात आधी आपण स्पीकर्स सेट करू. त्यानंतर आपला हा इंटरकॉम. ते स्पीकर्स सेट करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी ह्या स्टिकिंग पॅड्स दोन्ही साईडला लावाव्या लागतील. त्यासाठी ऑलरेडी इथे जागा दिलेली आहे. ही दिसत आहे का इथे, ही सर्क्युलर शेपमध्ये. तर ही आहे आपली स्टिकिंग सर्क्युलर शेपमध्ये. ही बघा, काढायची आणि हे इथे बरोबर शेपमध्ये आपल्याला स्टिक करायचं आहे. चला पटकन आपण जरा स्टिक करून घेऊया. आता एकदम परफेक्टली सेट करायचं आहे. ओके, सेकंड साईडने पण करून घेऊ आता आपण. इथे आय गेस हे 2 एक्स्ट्रा आहेत. यांना व्यवस्थित स्टिक करा. इकडे तिकडे जास्त हालायला नको. त्याचा सर्क्युलर शेप आहे, त्या सर्क्युलर शेपमध्येच व्यवस्थित स्टिक करायला हवं. ओके, दोघे साईडने आता ह्या स्टिक झाल्या आहेत. आता आपण याचे स्पीकर्स सेट करूया. तर आपण इंटरकॉम लावणार आहोत आपल्या लेफ्ट साईडला इथे. तर त्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडची जी वायरिंग आहे, आता बघा ही केबल आहे, ही आपल्या इंटरकॉमला अटॅच करावी लागते. तर त्याला जवळ त्याच्यासोबत एक शॉर्ट लेंथची वायर असते स्पीकर, तो लेफ्ट साईडला स्टिक करायचा कधी पण. शॉर्ट लेंथ
लेफ्ट साईड आणि जी लॉंग लेंथ असेल ती राईट साईडला. तर चला, हे इथं ऑलरेडी आपल्याला हे रिमूवेबल आहेत, हे काढू शकतो आपण. ते नाही का आपण असं स्टिक फोटो काढतो त्या पद्धतीने आहे, ते रिमूवेबल आहे. ओके, तर आता आपण सर्वात आधी लेफ्ट साईडची स्टिकिंग स्पीकर स्टिक करणार आहोत. लेफ्ट साईडला कोणतं आहे बघा, ही जी केबल आहे जी आपण इंटरकॉमला फिक्स करणार आहोत, हे इथे बघा, इथे खाली आहे, इथे फिक्स करणार आहोत. आपली केबल इथे अशी असेल आणि त्याला सोबत लेफ्ट साईडचा स्पीकर हा, त्याची वायर शॉर्ट लेंथ असते, ही बघा शॉर्ट लेंथ, आणि राईट साईडची जरा लॉंग लेंथ असते. तर आपल्याला शॉर्ट लेंथचा स्पीकर हा लेफ्ट साईडला फिक्स करायचा आहे. आपण याला आता काढू उलट्या दिशेने. ओके, फक्त आपल्याला जस्ट ठेवायचं आहे त्याला, ते आपोआप चिटकून जातं. नंतर इकडे राईट साईडला करूया. ओके, राईट साईड ऑल्सो डन. आता आपल्याला सेट करायचं आहे माईक सेट करण्यासाठी आपल्याला दोन ठिकाणी माईक सेट करावे लागत आहेत, कारण की आपल्याला जो गोप्रोचा एक माईक असेल तो ऑलरेडी इथे आपण लावलेला आहे. हा बघा, हा दिसतोय तुम्हाला इथे. त्याच्याच बाजूला आता आपल्याला हा इंटरकॉमचा माईक फिक्स करायचा आहे, हा इथे. ओके, त्याची वायरिंग आधी आपल्याला सगळी फिक्स करायला लागणार आहे व्यवस्थित. ते आपण पॅडिंगच्या आतमध्ये सगळी फिक्स करूया, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके, तर हा आहे स्पीकरसाठी पण इथे स्टिक करण्यासाठी स्टिकिंग दिलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. सर्वात आधी आपण माईकची लेंथ मोजून घेऊया, आपल्याला कुठं हवं आहे असं. या पद्धतीने जर आपल्याला इथं हवं आहे तर याची ही जी स्टिकिंग राहील ती त्या पद्धतीने आपल्याला सेट करायला लागेल. तसं हे फ्लेक्झिबल आहे, हा जो माईक आहे हा पूर्ण फ्लेक्झिबल आहे, त्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने फोल्ड मोड करू शकतात. थोडंसं जुगाड करावं लागेल आपल्याला, कारण की ही त्याची लेंथ आहे पूर्ण ह्या स्पीकरवरतीच येत आहे इथे, आणि इथे ऑलरेडी अटॅच करण्यासाठी पिन होल दिलेला आहे पॅडिंगसाठी. तर आपल्याला थोडंसं जुगाड करावं लागेल. तर आत्ता आपल्याला माईकसाठी इथे थोडीशी जागा दिलेली आहे बघा, इथे याला आपण सेट करूया आता. त्याला सेट करूया आता तिथे, ठीक आहे. ओके, हे झालं इथे स्टिक. इथे थोडंसं आपण याला इथे ॲडजस्ट करूया त्याच्यामधून. हे झालं इथे आपल्याला सेट. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळं हे फिक्स करून घेतलं आहे. आत्ता आपल्याला थोडंसं पॅडिंगमध्ये वायर फिटिंग्स करायचे आहेत. त्यासाठी आपण थोडंसं कष्ट तर आहेतच, ठीक आहे. आपली सुरुवातीची गोप्रोला माईक अटॅच करतो, त्याची वायर ही सेपरेट ठेवूया. आधी आपण इंटरकॉम फिक्स करू, त्यानंतर त्याच्या लेंथनुसार आपण नंतर आधी इथे किती वायरवरती लागेल ते बघूया आणि मग फिक्स करूया सगळं काही. चलो, इंटरकॉम सेट करूया आता. इथे इंटरकॉम फिक्स करण्यासाठी आपल्याला दोन माउंट दिलेले असतात. हा एक डायरेक्ट स्टिकिंग माउंट आहे, जो इथून आपण हे रिमूव्ह करून आपण डायरेक्ट इथे स्टिक करू शकतो. ते येत आहे ॲक्च्युली माझ्या याच्यावर, तर थोडाफार जुगाड करावा लागेल. आणि हा जो दुसरा माउंट आहे याला आपल्याला ह्या पॅडिंगच्या आतमध्ये असा टाकावा लागतो आणि मग फिक्स करायचा असतो हा. चला, हा ट्राय करून बघूया आपण एकदा. हा तर काहीच जात नाही आहे, उगाच हेल्मेट खराब व्हायचा. ओके, सिम्पली आपण याला स्टिकच करूया असं वाटतंय मला. कुठं बेस्ट राहील, तिथेच बेस्ट राहील. तर रबरच्या वरतीच मला चिपकावं लागणार आहे. इथे रबरच्या वरच मला स्टिक करावं लागणार आहे हे. हा इथे सेट केला, म्हणजे हे असणार आहे आपलं इथे असं. ओके, चला मी इथे करूया. याला करतो आता रिमूव्ह.
आणि करूया इथे स्टिक. थोडंसं प्रॉब्लेम देईल असं वाटतंय मला. इथे सगळं खालीवर आहे. ठीक आहे, इथेच लावावं लागणार आहे, पण तरी पण आपल्याला हे केलं आपण स्टिक. ॲक्च्युली हा जो रबर आहे, रबर आणि फायबर दोघांच्या मध्ये सेंटर लेवललाच आपण याला स्टिक केलं आहे. थोडीशी भीती आहे मला की ते निघेल वगैरे, पण ॲक्च्युली याची स्टिकिंग क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे मोठा इश्यू येईल असं वाटत नाही मला. इथे पण मी इथे गोप्रो माउंट फिक्स केला आहे, तो पण थोडंसं रबरवरती आणि थोडंसं हेल्मेट फायबरवरती असंच फिक्स केलं आहे, पण ते चांगलं फिक्स झालं आहे. त्याच पद्धतीने आपण याला पण इथं फिक्स केलं आहे. चला इथे आता आपण याला इंटरकॉम कनेक्ट करूया. ओके, इंटरकॉम आपला कनेक्ट झाला आहे. आता आपण ही केबल जॉईन केली इंटरकॉमला, तर त्यानुसार आता आपल्याला ही वायर पॅडिंगच्या आतमध्ये सेट करायची आहे, जेणेकरून आपल्याला हेल्मेट वेअरिंग करताना कोणताच प्रॉब्लेम नको यायला, म्हणून पॅडिंगच्या आतमध्ये. चला करतो मी यांना फटाफट आता फिट. आता मी ही जी स्पीकरची वायर आहे हिला इथून असं आतमध्ये घेतो, इथून असं आतमध्ये घेतलं की ही इकडे मध्ये, अरे हां याच्यामधून सेट करावी लागेल ही अशी. ही वायर झाली आता जवळपास सेट. आता हिला आपण पॅडिंगमध्ये दाबून देऊया. आता आपल्याला ही करायची आहे ही वायर सेट. यासाठी आपल्याला ही पण लेफ्ट साईडला सेट करायची ॲक्च्युली. चला हिला पण आता फटाफट सेट करतो. हिला अशा पद्धतीने थोडंसं रोल करून आणि थोडासा पोर्शन आपल्याला बाहेर गोप्रोच्या माईक अटॅचसाठी ठेवावा लागेल, हा एवढा तरी. सर आता ती आतली पॅडिंग फिट करूया आपण आता. ओके, ओके, तर आपली एक पॅडिंग सेंट्रल पॅडिंग फिट झाली आहे. ओके, तर आता आपण आधी लेफ्ट साईडची पॅडिंग सेट करू. त्यासाठी आपल्याला हे इथून हे रिंग लॉकचे पॅडिंग्स, आपलं रिंग लॉक या होलमधून इकडून काढून घ्यायचे आणि नेहमी हा जो टोक राहतो हा मागच्या बाजूला द्यायचा, फ्रंट साईडला नाही. आता जसं की आता हे आहे, आता आपण विचार करू हा जर आपण असा केला तर राईट साईडला बसण्याचं आहे, पण त्याला हे न करता हा जो जास्त मोठा टोक असतो तो नेहमी मागच्या बाजूला घ्यायचा. ओके, सर्वात अवघड काम होतं ते लेफ्ट साईडची पॅडिंग फिट करणं. इकडची पॅडिंग ते व्यवस्थित फिट झाली आहे. हे इथून आपण थोडासा गॅप ठेवून इथून ही याची केबल जॉईंट ठेवली आहे इथे, जास्त प्रेशर पण नको पडायला इथे. आता आपण करूया राईट साईडची पॅडिंग फिटिंग. सेम हे बॅक साईडला हे लॉक्स असतात इथे आतमध्ये, इथे लॉक्स करायचे असतात, एक इकडच्या साईडने असतो आणि हे नंतर हे लॉक्स आतमध्ये. तर आधी हे इकडनं काढून चला यालाही करतो फटाफट फिट. ही छान अशी फिक्स झाली आहे. तुम्हाला आतून दाखवतो कोणत्याच पद्धतीने वायरिंग आता आपल्याला मध्ये पाहायला मिळत नाही आहे, एक्सेप्शन ती माझी गोप्रोची माईक केबल. त्याशिवाय आपल्याला इंटरकॉमची केबल कोणतीच आतमध्ये पाहायला मिळत नाही. चला ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा आपला इंटरकॉम फिक्स केलेला आहे. सो तो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इंटरकॉमची फिटिंग कशी वाटली, काय वाटली, तुम्हाला जर हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ज्या मित्रांनी इंटरकॉम घेतला आहे किंवा इन फ्युचरमध्ये घेणार आहेत किंवा विचार करत आहात घेण्याचा, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल राहील. कसं जॉईन करायचं, काय करायचं, कसं फिटिंग करायची वगैरे ते सगळं आपण पाहिलं आहे. चला भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत किंवा नवीन एखाद्या डेस्टिनेशनवरती. चला
तोपर्यंत राईड हार्ड बट राईड सेफ. ओके बाय.